नमस्कार मराठी मित्रांनो. तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलवरती, निफ्टी ट्रेंड्सवरती. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत एक सिंपल स्ट्रॅटेजी की जी ब्रेकआउट झाल्यानंतर कशा पद्धतीने तिथे ट्रेड केलं गेलं पाहिजे आणि स्मार्ट मनी ऑपरेटर जे आहे कशा पद्धतीने नॉर्मल रिटेलर लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते शिकणार आहोत. हा व्हिडिओ एक बेसिक टू इंटरमिडिएट मध्यम ते सुरुवातीचा ह्या प्रकारमधला असणार आहे. जर तुम्हाला मार्केटबद्दल नॉलेज असेल, थोडं बहुत नॉलेज असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता अधिक माहितीसाठी. परंतु जर तुम्ही बिगिनर असाल तर त्यांच्यासाठी हा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ ठरणार आहे. आणि जर तुम्हाला आता वेळ नसेल तर हा सेव्ह फॉर लेटर म्हणून तुम्ही सेव्ह करू शकता हा व्हिडिओ आणि नंतर जो आहे मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या ध्यान देऊन बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसतच असेल बँक निफ्टीचं हे जानेवारीचं फ्युचर इथं मी दाखवतोय आणि इथे जर आपण व्यवस्थितरित्या जर बघितलं तर एक लाँग ट्रेंड इथे झाला होता आणि अचानक फॉल झाला. जर फॉल व्यवस्थितरित्या बघितला आणि टेक्निकल अनालिसिसच्या टर्मिनॉलॉजीनुसार आपण जर गोष्ट जर बघितलं तर एक लाँग अप ट्रेंड होता आणि लाँग अप ट्रेंड झाल्यानंतर फॉल डाऊन होताना तुम्हाला मार्केट दिसलं की ज्याच्यामध्ये जवळ-जवळ एक लोच्या आसपास जाण्याची शक्यता इथे क्रिएट झाली होती आणि ती लेव्हल जी होती ती 27,800 च्या आसपास आहे. तर मला ही गोष्ट तुम्हाला लेव्हलच्या रिलेटेड नाही सांगायची मला सांगायचं आहे मार्केटची सायकॉलॉजी, की हा लो तुटल्यानंतर प्रत्येकाचा हाच व्ह्यू, हाच उद्देश क्रिएट होईल, की निफ्टी बँक जो आहे तो खाली जाणार आहे. परंतु मार्केट जे आहे ज्यावेळेस मार्केटला वरती जायचंय तर अपोझिट डायरेक्शनला एक मूव्ह कर देतं. त्या मूव्हमध्ये पुट साइडला आपण म्हणू शकतो ह्या केसमध्ये त्या लोकांना बसवतं आणि मार्केट एक रिकव्हरी करतं. तर रिकव्हरी झाली आणि रिकव्हरी झाल्यानंतर एक साइडवेज मोमेंटम तुम्हाला इथं बघायला मिळाला आणि त्या साइडवेज मोमेंटमचा जो हाय तुम्हाला दिसत होता, तो पहिल्या कॅन्डलच्या आसपास होता आणि तो जवळ-जवळ 31,589 च्या आसपास होता. तर एक अपॉर्च्युनिटी होती बुल्सला वरती घेऊन जाण्याकरता आणि ती किंमत जी ठरली होती ती 31,589 च्या आसपास होती. परंतु मार्केटने काय केलं, की हे अॅक्युम्युलेशन आहे का डिस्ट्रिब्युशन हे तुम्हाला वेळ आल्यानंतरच कळणार होतं. परंतु हे चार्ट फॉर्मेशन झालंय त्यामुळे हे झोन जो आहे, हा जो एरिया जो आहे, हा कोणी सांगू शकतं, की अॅक्युम्युलेशन होतं वरती मूव्ह जाण्याकरता. पण जर तुम्ही व्यवस्थितरित्या इथे जर प्राइस ॲक्शन बघितली तर 31,589 ची ही व्हॅल्यू इथे तुम्हाला दिसत होती आणि त्यानंतर एक साइडवेज ट्रेंड तुम्हाला इथे दिसला. त्या साइडवेज ट्रेंडमध्ये तुम्हाला कुठे ट्रिगर व्हायचंय, तुम्हाला कुठे अलर्ट व्हायचंय, त्याचं इंडिकेशन ह्या मोठ्या लाल किंवा रेड कॅन्डलने तुम्हाला दिलं आणि त्या रेड कॅन्डलचा जो हाय होता, त्या ह्या प्रिव्हियस रेड कॅन्डलच्या हाय म्हणजे 31,597 च्या आसपास होता. तर मित्रांनो, हीच महत्त्वाची गोष्ट आहे, की मार्केट जे आहे हिस्ट्री रिपीट इटसेल्फ या तत्वावरती मार्केट तुम्हाला इशारा, हिंट, इंडिकेशन तुम्ही जे म्हणाल ते मार्केट इथे देतं. आणि ज्यावेळेस 31,604 च्या वरती क्लोजिंग मार्केटचं झालं, थोडे बहुत खालच्या बाजूला पुलबॅक मार्केटने दिले परंतु मार्केटचा जो ट्रॅक होता तो वरतीच होता, हायर हाईच होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला आजच्या दिवशी 32,480 च्या झोनच्या आसपास जे आहे निफ्टी बँक क्लोजिंग होताना दिसला. तर याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी कशी शोधायची? समजा तुमची इथे ट्रेन हुकली आहे. इथे ओपन इज इक्वल टू हाय झालाय म्हणजे शॉर्ट टर्म साठी सेलिंग आहे. परंतु आजचा दिवस जर तुम्ही बघितला तर 12 जानेवारीची जी कॅन्डल जी होती गॅप डाऊन कॅन्डल होती कारण तिचा परिणाम असा होता की 11 जानेवारीच्या ओपनिंग कॅन्डलमध्ये एक ह्यूज सेलिंग प्रेशरची कॅन्डल होती आणि मार्केट हे हमेशा कायम हीच गोष्ट दाखवतं की दुसऱ्या डायरेक्शनमध्ये जाण्यास तयार आहे. कंडिशन्स तसं क्रिएट करतं लोकांना रिटेलर्सला ज्यांना मार्केटचे नॉलेज नसतं त्यांना पुट बाय करायला लावतं आणि मार्केट बघा किती स्मूथली फ्लॉलेसली वरच्या डायरेक्शनमध्ये जातं. जर हे तुम्ही जर चार्ट जर बघितलं तर चार्टमध्ये तुम्हाला काय दिसतंय मित्रांनो सेलिंगच्या कॅन्डल्स दिसतायत मोठ्या-मोठ्या. परंतु त्याच वेळेस ज्या इंटेन्सिटीने ज्या प्रतिघात पद्धतीने तिथे सेलिंग होते त्याच्या दुपटीने वरच्या बाजूला निफ्टी जाते. तर आजचं गॅप डाऊन ज्यावेळेस झालं
तर गॅप डाऊन मध्ये तुम्हाला चान्सेस दिसत होतं की हे मोठी रेड कॅन्डल आहे आणि या रेड कॅन्डल मध्ये निफ्टी बँकचं फ्युचर जे आहे ते 31,581च्या आसपास जाण्याची पूर्ण तयारी करत होतं. परंतु आज कशी शॉर्ट कव्हरिंगची रॅली आली आणि निफ्टीने त्याचं जे अपट्रेंड जे आहे ते कंटिन्युएशन मध्ये दाखवलं. तर हीच महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही RSI जो आहे तो सुद्धा तुम्ही इथे स्टडी करू शकता. 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये RSI साइडवेज दाखवतोय आणि कुठलंही ब्रेकआउट जर होणार असेल तर ह्या लाल किंवा रेड कॅन्डलच्या हायच्या वरती म्हणजे 32,500च्या वरती तुम्हाला वरच्या बाजूला जे आहे एक मोमेंटम बघायला भेटू शकतं. तर ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. ज्या वेळेस तुम्ही कुठलीही गोष्ट बघता तर ह्या प्रकाराला बघा. तर याच्यामध्ये जर उद्या ह्या 32,500च्या वरती जर हाय जातोय बँक निफ्टी तर तुम्ही जर रायटर असाल तर 31,600च्या खालच्या जेवढ्या स्ट्राईक्स आहेत राईट करा. हे मार्केटचा उद्देश आहे की मार्केट तुम्हाला अशा पद्धतीने चांगल्या ऑपॉर्च्युनिटी देतं आणि ज्या वेळेस 32,500च्या वरती निफ्टी बँकचं फ्युचर ट्रेड करायला लागल तर ते 33,000च्या लेवल पर्यंत साधारण मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात एक मुवमेंट देईल. तर त्या केसमध्ये तुम्हाला ती गोष्ट जी आहे ती बघायची मित्रांनो. तर ह्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की एक कॉमन रिटेल ट्रेडर की ज्याला मार्केट बद्दल फंडामेंटल्स बद्दल माहिती नाहीये, एक बुलरन चालू आहे, तर त्या बुलरन मध्ये ब्रेकआउट कशा पद्धतीने यूज करायचा आणि जर राईट करायचंय तर कुठल्या स्ट्राईक्सला बघायचंय. तर ह्या व्हिडिओचा उद्देश हाच होता मित्रांनो. आशा आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने बुलरन वर्कआउट होतं, अप ट्रेंडमध्ये पुलबॅक्स कसे येतात आणि त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज कशा ग्रॅब करायच्यात हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा मित्रपरिवारामध्ये. धन्यवाद मित्रांनो.